श्री गणेशाय नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची चरणा कर संपट जोडून या जाना विनवी ते परियसा प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वती दीक्षा तिथी पुढे काय वर्तली स्थिती आम्हा प्रति विस्तारावे 19 शिष्याचे वचन सिद्धमुनी संतोषण मस्तके हात ठेवून आश्वसित त्यावेळी सांगणे एकाएकीची ती चरित्र गुरुचे विख्याते उपदेश देऊनी माधवा ते होते क्वचित काळ ते तिचे असतात ते वर्तमाने प्रख्यात झाला महिमास गुणी शिष्य आले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती त्या शिष्यांची नावे सांगता विस्तार होईल बहुत कथा प्रख्यात असती नामे साथ सांगणे एकाएकीची ते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा असे आणि येथे सदानंद सरस्वती देखा ज्ञानज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक अपार होते शिष्य आणि एकाहून एक श्रेष्ठ पै त्या शिष्यांसमोर होते श्री गुरु निघाले दक्षिण पंथ समस्त क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा करंज नगराची भेटी झाली जनकजने येवनी लागती चरणी चतुर्थ वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटी भेटती स्वामी देखून श्री गुरुमूर्तीची नगर लोक अत्यंत हर्षी आले समस्त भेटीची पूजा करती परोपरी घरोघरी श्री गुरुचे पाचारती भिक्षेसी झाले रूपे बहुवसी घरोघरी पूजा घेती समस्त लोक विस्मय करते अवतारा श्री विष्णूचा निश्चित वेशधारी दिसतो यती परमपुरुष होय जाण जननी जनक येणे रीती पूजा करती भावभक्ती श्री गुरु झाले श्रीपाद यती जाती स्मृती जननी सी देखून या जननी त्यावेळी माता टेविती चरण कर्मे सत्य संकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा आली फळापतीस सांगे त्यावेळी पूर्वजन्माचे चरित्र सगळे विश्ववंदे पुत्र प्रबळी वावा म्हणून आराधली माई याची श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनवाचे प्रसिद्ध झाले जन्म आमुचे साफल्य केले परियसा म्हणून नमिते दोघे जण विनवता ते कर चढून उदार या वरणी जगन्नाथ येती श्री गुरु म्हणते त्यासी एखादे काळी परियसी पुत्र वय संन्यासी उच्चरेल कोळे 42 त्याशी शाश्वत ब्रह्मलोक अचळपद असे देख त्याचे कुळी उपजता अनेक त्यासी ब्रह्मपद परियसा यमाचे दुःख भयाभीत नय त्याचे पितृसंत तिथे पूर्वज जरी नरकी असत त्याशी शाश्वत ब्रह्मपद या कारणे आम्ही देखा घेतला आश्रमविषेका तुम्हाला यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य ऐसे कुंतयासे आश्वसितेच बहुवसी तुमचे पुत्र शतायुष अष्टैश्वर्य नांदती त्यांचे पुत्रपौत्र तुम्ही पाहाल सुखे तुमचे नयनी पावाल क्षेत्र काशीभुवनी अंतकाळी परियसा त्यांची कन्या असे एक नामती चरत नाही विषय श्री गुरुसी नमुनी एक विनवतेचे परोपरी स्वामी माते तारी बुडोनी जाते बहुसागरी संसार माया वेष्टोनीय संसार तापत्रयासी आपण बी तसे परियसी निर्लिप्त करी गामासे आपण तपासी जाईन 19 वचन श्री गुरु निरूपिता ते आपण श्रेयासीपती सेवा चरण तेची तप परियसा उताराव्या पहिलं फार श्रेयासी असे तो व्रतार मने करोनी निर्दान भजा पुरुष शिवा समानी 19 श्री गुरुचे वचन विनवतेचे कर जोडून श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवतेचे अवधारी तू जाणसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कवनागत विस्तारावे मज प्रती श्री गुरु म्हणती तयासी तुझी वासना असे तपासी संचित पाप असे तुझ्यासी भोगणे असे परियसा पूर्वजन्मी तू परियसी चरणी लादिले देनुसी शेजारी श्री पुरुषासी विरोधे लाविला कलह जाणा तया दोषास्तव देखा तू ते बाधा अनेका गायत्रीसी लाथिले का तू सर्वांगी कुष्ठ होसी विरोध केला श्री पुरुषासी तुझा पुरुष होईल तापसी तू ते तेजील भरोसे अर्जित तुझे असे एकोणी दुःख खरी बहुत श्री गुरुचरणी असे लोळत मज उद्धारावे श्री गुरुनाथा त्वरित म्हणून चरणी लागले श्री गुरु म्हणते एक बाळे खचित काळी असाल भली अपरवय असे होते काळात पती तुझा येती होय तदनंतर तुझा देह पुष्टी होईल अव्यव भोगुनी शुद्ध देह मग होईल तुझं गती नासत तुझा देह जाण भेटी होईल आमचे चरण तुझे पाप होईल दहन सांगे नाही का क्षेत्र पाप भीमा तीर्थ दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनाशी तेथे तुझा यावरी अवस्था तुझं घडली यावरी या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अतिसमर्थ गंधवपुरा असे ख्यात अमरजा संगम प्रसिद्ध जाण ऐसे सांगून ती श्री गुरु निघाले दक्षिण दिशी त्र्यंबक्षेत्राचे आले गौतमी उद्भवचे ते शिष्यासहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थमहिमा असे ख्याती पूर्वानंतरी परियसा तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संक्षेप मार्गे तुझा आता सांगतसे परियसा त्या गौतमीची महिमा सांगता अपर असे बहिरार्णव उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त जटा मुकुटी सर्वेश्वर धरिली होती प्रीतिकर मिळवणी समस्त ऋषीश्वर उपाय केला परियसा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी विशेषा व्रीही पेरिले वृत्ती एका अनुष्ठानाचा वडी पूर्वी मुनी सकाळी नित्य पेरूनच पिकवत्या तिसाळे त्यांचे ऐसे त्यांचे मंत्रबळी महापुण्य पुरुष असती समस्त ऋषी मिळवणे विचार करीत आपुले म्हणे ऋषी गौतम महाबुनी सर्वेश्वराचा मुख्य दास त्याची गाली तासाकडे गंगा आणि लापले चढे समस्त आम्हा पुण्यकडे गंगा स्नानी भूमंडळी ऊर्ध्वरे तर मुनीश्वरासी कोटी वर्ष तपस्वी असी जे गती होई परियसा ते स्नान मात्रे गौतमीच्या या कारणे गौतमीचे आणावे यत्ने भूमंडळासी साकडे घालते गौतमाचे आणि त्या गंगा लाभमा म्हणून रचिले मावे एक दुर्गेची गाय संवत्सक करोनी पाठविली एक गौतमाची व्रीही भक्षणासी ऋषी होता अनुष्ठाने देखील देणू नयनासी निवारावाय तक्षणी दर्भ पवित्र सोडले तिची कुश झाले शस्त्र धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र पंचतो पावली त्वरित घडली हत्या गौतमासी
जन्मांतरीचे दोष गेले, तुझा अनुग्रह होय जास्ती. त्याचे तरेल या भवारणावासी अप्रयत्ने आमासी दर्शन दिले स्वामी. गंगा देखताची पापी जाती दर्शन चंद्रदर्शने तापनासती. कल्पतरूची एसी गती दैन्य वेगळा करी जाण. तसे नव्हती तुमचे दर्शन गुण पाप ताप दैन्य हरण. देखील याची तू मुझे चरण चतुर्वर्ग फल पावलो. दैशी स्तुती करून पुनरपी लागला श्री गुरुचरणी. जगद्गुरु आश्वसने निरोप देती त्यावेळी श्रीगुरु म्हणती तयाचे. आमुजे वाक्य परिसा जठरव्रता ब्राह्मणाचे प्राणत्याग करीत असे. उपशमन याची व्याधीचे सांगू औषध तुम्हासी. नेऊने आपले मंदिराचे भोजन करावे मिष्टाना. अन्न जेविता याची व्यथा व्याधी न राहे सर्वता. घेऊन जावे त्वरिता. शुद्धाक्रांत विप्र असे एकूण श्री गुरुचे वचन. विनवतेचं कर जोडून प्राणत्याग करिता भोजन. याप्रमाणे होते जेविला कालमासे एका त्याने प्राण जातो एका. अन्न देता आम्हासी देखा. ब्रह्मत्या घडील त्वरित. श्री गुरु म्हणते सायंद्य असे. आम्हा औषध देतो यासे. अपुपादी माशांनासी. क्षीरमिषे परमांना. अन्न जेविता त्वरित असे. व्याधी जाईल परी असे. संशय न तू धरी मानसी. त्वरित न्यावे गृहासी. अंगीकारोनी तयावेळी माता विचारण करून विनंतीच करून अभावे यावे स्वामी भिक्षसी. स्वीकारोनी श्री गुरुनाथ. निरोप देती हो का त्वरित. सिद्ध म्हणे ऐकमात. नामदारा शिष्योत्तम. आम्ही होतो त्यावेळी विश्वे समवेत शिष्य सकाळी. जठरवेतेचा विप्रजवळे. श्रीगुरु गेले भिक्षसी. विचित्र झाले त्याची घरी. पूजा केली परोपरी. पतिव्रता त्याची नाठी. झाकाई म्हणे परियेसा. पूजा करी ती श्रीगुरुची. षोडपशारे परियसी. तेणेची रीती आम्हासी. शिष्या सकाळी का वंदिले. श्री गुरु पूजा विधान. विचित्र केले अतिगण. मंडळ केले रक्तवर्ण. एकेकासे पृथक चित्रासन श्री गुरुसी. तेनेची परी सकाळी कसे. मंडळाचन विधीसी. करिता पुष्पगंधाक्षता. षोडपचाराची विधीसी. पंचामृतादी परियसी. रुद्रसूक्त मंत्रीशी. चरण स्नापिले त्यावेळी श्री गुरुचरणी अति हर्षी. पूजा करीती षोडशी. तया विप्रा ज्ञान कैसी. चरण तीर्थ धरिता झाला. अक्षयवाणे आरती. श्रीगुरुची ओवाळती. मंत्र घोष अतिभक्ती. पुष्पांजली करिता झाला. अनेक परी गायन करी. नमन करी प्रीती करी. पतिव्रता असे नाही. पूजा करीती उभे ओरका. ऐसे परी श्रीगुरुसी. पूजा केली परी येसा. तेनेच विधी शिष्याचे. आम्हा समस्त असे वंदिले. संतोषने श्रीगुरुमते. वर देते अतिप्रीती. तुझी संतती होईल ख्याती. गुरुभक्ती वंशवंशी. ऐसे बोलून द्विजासी. आशीर्वचन देते अतिहर्षी. नमन करून श्रीगुरुसी. टाळे घातले त्यावेळी. नानापरीचे पक्वांना. अपुपादी माशांना. अष्टविध परमांना. शर्करासहित निवेदिले. शाखापाक नाना परी. वाढत ती सविस्तरी. भोजन करती प्रीती करी. श्रीगुरुमूर्ती परियसा. जठरवेतेच्या ब्राह्मणे. भोजन केले परिपूर्ण. व्याधी गेले तत्क्षणी. श्रीगुरुची कृपा दर्शने. अशी परी श्रीगुरूंना ते भोजन केले शिष्यासहित. आनंद झाला तेथे बहुत. विस्मय करती सकळ जन. आश्चर्य करीती सकळ जन. द्विदाशी होती वैरी होते अन्न. औषध झाले त्याची अन्न. व्याधी गेली म्हणताची. जे एखादी भक्तीने व्याधी नसती त्यांची बुवाना. अखिल सौख्य पावती जन. सत्य सत्य पुन्हा सत्य. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामदारा संवादे करंजनगराभिमागमनम श्री विप्रोदर व्यथा निरसनम त्रयोदशोध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.